अकोला शहर वाहतूक शाखेकडून मागील 2 महिन्यांपासून बुलेट ह्या दुचाकीमुळे सायलेन्सरमध्ये बदल करून डुप्लिकेट फटाके फोडणारे व मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून भरधाव वेगाने बुलेट चालविणाऱ्या बुलेट राजाविरुद्ध कारवाईचा बडगा शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी उगारून धडक मोहीम सुरू केली होती। या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अशा 50 बुलेट वाहतूक कार्यालयात लावून सदर बुलेटला लावलेले डुप्लिकेट सायलेन्सर जे इंदोरी, पंजाबी, डबल पंजाबी अशा नावाने ओळखल्या जातात असे सायलेन्सर काढून मूळ सायलेन्सर लावून दंडात्मक कारवाई करूनच सदर बुलेट सोडण्यात आल्या। सदर मोहिमेदरम्यान वाहतूक शाखेला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला, परंतु शहर वाहतूक शाखेने कोणतीही मुलाहिजा न ठेवता ही मोहीम राबवून जवळपास 50 बुलेटवर दंडात्मक कारवाई केली आहे। या मोहिमेच्या धसक्याने बऱ्याच बुलेट राजांनी आपल्या दुचाकीचे डुप्लिकेट सायलेन्सर बदलून ओरिजिनल सायलेन्सर लावून त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी 5 फेब्रुवारी रोजी अकोला शहरातील फॅन्सी नंबर प्लेट बनवणारे डुप्लिकेट सायलेन्सर लावून देणाऱ्या कारागिरांची वाहतूक कार्यालयात मीटिंग घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये फॅन्सी नंबर प्लेट व डुप्लिकेट सायलेन्सर बदलून देता कामा नये अशी तंबी देऊन त्यांना लेखी नोटीस सुद्धा देण्यात आली। डुप्लिकेट सायलेन्सर लावून फटाके फोडत बुलेट चालविणाऱ्या ह्या बुलेट राजांना चाप लावण्यासाठी ही मोहीम पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।